Okay. So in the last period, we have seen 4-bit parallel binary adder cum subtractor. Okay, today we will see binary to gray and gray to binary converter. Gray to binary converter. You may feel that what is gray? So gray is also a code. Just like binary is a code, is a digital code. Gray is also a digital code. Okay. For example, if my binary is suppose 1011, this is my binary number. Correct. Then what is the gray code of this binary number? Or what is the gray equivalent of this binary number? त्यासाठी एक प्रोसिजर आहे. काय प्रोसिजर आहे? तर ग्रे कोडला लिहिताना ह्या 1 ला 1 आहे तसंच ठेवायचं. त्यानंतर 1 + 0 करायचं. हे साइड 1 + 0 इज 1, ते इथं 1 लिहायचं. 0 + 1, 0 + 1 इज 1, इथं लिहायचं. 1 + 1 इज 1 0, त्यातलं 0 लिहायचं आणि 1 काढून टाकायचं, डिस्कार्ड करायचं. म्हणजे कोड काय झाला? 1 1 1 0. So this is the gray code for binary 1011. येते का लक्षात? अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा बायनरी नंबर दिलेला असेल 1101. हा बायनरी नंबर आहे. याचा ग्रे काय? याचा ग्रे इक्विव्हॅलंट काय? तर हे 1 ला 1 आहे तसंच ठेवायचं. परत 1 + 1 0 लिहायचं. हातचा काढून टाकायचा. 1 + 0 is 1. 0 + 1 is 1. Correct? So 1 ला 1 लिहिलं. 1 + 1 is 0. Correct? 1 + 0 is 1. 0 + 1 is 1. So this is the gray code for binary 1101. येते का लक्षात? याला आपण LSB म्हणतो. आता हे 1101 ही जी बीट आहे त्याला आपण लिस्ट सिग्निफिकंट बीट म्हणतो. आणि ही सर्वात जी वरची बीट आहे त्याला आपण मोस्ट सिग्निफिकंट बीट MSB म्हणतो. ठीक आहे. तर MSB आपण आहे तशी लिहितो. 1 ला 1 ग्रे कोड मध्ये 1 ला 1च लिहायचं. परत हे 2 बिट्स ऍड करायचे. 1 + 1 इज 1 0. 1 0 मधलं 0 घ्यायचं, 1 काढून टाकायचं. हे 0 लिहिलं इथं. परत 1 + 0, 1 + 0 इज 1, इथं 1 लिहिलं. परत 0 + 1, 0 + 1 इज 1. अशा प्रकारे आपण ग्रे कोड काढू शकतो. कुणाला काही शंका याच्यात? नाही सर. हा, सोपं एकदम. बायनरी टू ग्रे. आता मी तुम्हाला 3-4 नंबर देतो, त्याचे तुम्ही ग्रे कोड काढा. कन्वर्ट the following sorry, spelling to convert the following binary numbers into their gray codes.
पहिला नंबर देतो 1000. दुसरा नंबर देतो 1111. तिसरा नंबर देतो 1010. आणि चौथा नंबर देतो 1000. सॉरी 1000 दिलंय 1100. 1100 असे 4 नंबर तुम्हाला दिले. ह्याची ग्रे कोड्स तुम्हाला काढायचे. ठीक आहे. पहिल्याचं उत्तर काय येईल 1100. 1100. दुसऱ्याचं 1001. नाही झिरोच की. सर 00. हा. तिसऱ्याचं काय येणार 1111. सगळंच 1 ना. हो सर. 4 बिट्स 1. ह्याचं काय येणार 10. 10. येस सर. हा 1010. बरोबर आहे का. येस सर. 1 ला 1 लिहायचं. 1 + 1 = 0. इथं लिहिलं 0. 1 + 0 = 1. 0 + 0 = 0. करेक्ट. हो सर बरोबर. इथं 1 ला 1 लिहिलं. 1 + 0 = 1. 0 + 1 = 1. 1 + 0 = also 1. इथं 1 ला 1 लिहिलं. 1 + 0 = 1. 0 + 0 = 0. 0 + 0 = 0. इथं 1 ला 1 लिहिलं. 1 + 1 = 0. 1 + 1 = 0. 1 + 1 = 0. करेक्ट. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे काढू शकतो. ग्रे कोड्स काढू शकतो. आपल्याला एक चॅप्टर आहे बायनरी कोड्स म्हणून. त्याच्यामध्ये मी ग्रे कोड परत एकदा रिपीट करणार आहे. परंतु आता आपल्याला अरिथमॅटिक सर्किट्स मध्ये त्याचा वापर करायचा आहे. की आपण जर बायनरी नंबर दिला तर त्याचा ग्रे कोड कसा तयार करायचा. ठीक आहे. आता मला सांगा आपण काय करतोय. समजा हा बायनरी नंबर आहे. हा बायनरी नंबर आहे. वन 0 1 1 हा बायनरी नंबर. ह्या बायनरी नंबरला मी ह्या पहिल्या बीटला B0 म्हटलं. दुसऱ्या बीटला B1 म्हटलं. तिसऱ्या बीटला B2 म्हटलं. आणि चौथ्या बीटला मी B3 म्हटलं. ठीक आहे. तर आपण काय करतो हे B3 आहे तसं लिहितो. म्हणजे इथं हा G3 इथं काय येणार 1 ला 1च येणार. करेक्ट. 1 ला 1 येतं याचा अर्थ हा ग्रे कोड आहे. ह्याला मी ग्रे कोडला मी G3 लिहितो. सेकंड बीटला मी G2 म्हणतो. ह्या बीटला मी G1 म्हणतो. आणि ह्या बीटला मी G0 म्हणतो. हा ग्रे कोड. करेक्ट. 1 ला 1च लिहितो आपण. म्हणजेच काय लिहितो आपण B3 = G3 किंवा G3 = B3. G3 आणि B3 सारखेच आहेत. बरोबर आहे का. येस सर. हा. आता G2 = काय लॉजिक सांगा. B3 + B2. करेक्ट. G2 = B3 + B2. बरोबर आहे का. हा. G1 = G1 = B2 + B1. B2 + B1. करेक्ट. आणि G0 = B1 + B0. हे लॉजिक झालं आपलं. करेक्ट. त्याला लॉजिक म्हणायचं. आता मला सांगा
1 + 0 असेल तर आपण 1 लिहितो. 0 + 1 असेल तर आपण 1 लिहितो. 0 + 0 असेल तर आपण 0च लिहितो. आणि 1 + 1 असेल तर 0च लिहितो. ठीक आहे. याचा अर्थ दोन्ही बीट 0 असतील तर आउटपुट 0. दोन्हीपैकी एक बीट 1 असेल तर आउटपुट 1. 1 0 ला पण 1. आणि दोन्ही बीट्स 1 असतील तर आउटपुट परत 0. इथं पण 0 येते आणि इथं पण 0 येते. काय पहिलं कॉम्बिनेशन आणि चौथं कॉम्बिनेशन. आता मला सांगा, असं कोणतं गेट आहे? झिरो झिरोला 0, 0 1 ला 1, 1 0 ला 1 आणि 1 1 ला 0 देणार. No. XOR गेट आहे. कुठलं गेट आहे? XOR गेट आहे आपलं. करेक्ट. जे देऊ शकतं असं आउट. आपल्याला हेच पाहिजे. मग आता मला 4 बिट्स कन्व्हर्जन करायचे आहेत म्हटलं, मला किती गेट्स लागतील? किती गेट्स लागतील मला? हे B3, हे B2, हे B2, हे B1, हे B1 आणि हे B0 आणि B3 = G3. म्हणजे हे मी डायरेक्टली इथं घेऊ शकतो. दिस इज G3, दिस इज G2, दिस इज C1 and this one is G. बायनरी कोड आपला ग्रे कोड तयार झाला. इकडे आपण बायनरी नंबर दिला. समजा, सांगा मला 1101 असा नंबर दिला. 1101 हा बायनरी नंबर दिला. हे B3 मी इथंच काढले डायरेक्टली. म्हणजे G3 = काय येणार? 1 ला 1 येणार. बरोबर आहे का? Yes, sir. B3 = G3 इथं डायरेक्टली आला. त्यानंतर B3 + B2 करतो मी. करेक्ट. B3 + B2 हे G3 झालं, हे G2 झालं, हे G1 झालं आणि हे G0. आता B3 प्लस म्हणण्यापेक्षा मी B3 XOR B2 करतो ऍक्च्युली. कारण मी 1 + 1 ला 1 0 लिहित नाही, तर 0 लिहितो. करेक्ट. तर मी आता मला सांगा, दोन्ही इनपुट्स 1 असतील XOR गेटला. आता B3 पण 1 आहे आणि B2 पण 1 आहे. G2 काय येणार? XOR गेटला 0 येणार. दोन्ही इनपुट 1 असतील तर आउटपुट 0. दोन्ही इनपुट 0 असतील तरी आउटपुट 0. आता इथं B2 आणि B1, B2 1 आहे आणि B1 0 आहे. इथं काय येणार आउटपुट? 1. 1 0 जर असेल इनपुट XOR गेटला तर आउटपुट 1 येतं. आता हे 0 इथं पण आहे आणि हे 1 इकडून आहे. 0 1 असेल तरी सुद्धा आउटपुट 1च आहे. करेक्ट. म्हणजे XOR गेट वापरून आपण डायरेक्टली काय करू शकतो? बायनरीचं कन्व्हर्जन ग्रे कोड मध्ये करू शकतो. दिस इज द यूज ऑफ XOR गेट ऍज बायनरी टू ग्रे कोड कन्व्हर्टर. इकडे बायनरी नंबर द्या
इकडे डायरेक्टली तुम्हाला ग्रे कोड मिळेल. ठीक आहे. समजा माझा नंबर 8 बीट असेल, असा असेल, तर मला किती गेट्स लागतील, एक्सॉर गेट्स लागतील 8 बीट नंबर असेल तर? 8. करेक्ट सांगा, किती एक्सॉर गेट लागतील? 4. 4. 4. का हे 1 एक्सॉर 0 इथे 6 लागतील. हा 4. करेक्ट. तर तुम्हाला किती लागतील? 6. किती लागतील? 8 बीट नंबर असेल तर 1 2 3 4 5 6 7. किती गेट्स लागतील? 7 लागणार. 7 एक्सॉर गेट लागतील. जेवढा बीट नंबर आहे त्याच्यापेक्षा 1 न कमी. 4 बीट नंबर असेल तर 3 एक्सॉर गेट लागतील. 8 बीट नंबर असेल तर 7 एक्सॉर गेट. हा, कारण पहिल्या याला आपल्याला एक्सॉर गेट लागत नाही. B3 इज इक्वल टू G3. इथे एक्सॉर गेटची गरज नाही. डायरेक्टली B3 हा G3 म्हणून जातो. तिथं आपल्याला एक्सॉर गेट लागत नाही. त्याच्यामुळे एक गेट कमी होतो. येते लक्षात? येस सर. हा, अशा प्रकारे आपल्याला लॉजिक इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. डिझायनिंग, ह्याला डिझायनिंग म्हणतात, डिजिटल सर्किट डिझायनिंग. आपलं जसं लॉजिक आहे त्याप्रमाणे आपल्याला गेट्स वापरून त्याच प्रकारचं आउटपुट मिळवता आलं पाहिजे. त्याला डिजिटल लॉजिक डिझायनिंग म्हणतात. हे डिझायनिंगचा प्रकार आहे सगळा. आता दुसरं आपल्याला टॉपिक आहे तो ग्रे टू बायनरी कन्व्हर्टर. आता ग्रे नंबर दिलेला असेल तुम्हाला आणि त्याचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करायचं असेल. उलटा ग्रे टू बायनरी कन्व्हर्टर. हा तुम्हाला नंबर दिलाय, समजा हा ग्रे नंबर दिलेला आहे G0 G1 G2 आणि G3. याचं कन्व्हर्जन तुम्हाला बायनरी मध्ये करायचं. B3 B2 B1 आणि B0. ऍज युजल G3 इज इक्वल टू B3 आहे तसं लिहायचं. G3 म्हणजेच B3 आहे तसं लिहायचं. त्याच्यानंतर आता मात्र असं ऍड न करता असं ऍड करायचं. कसं? तिरकी ऍडिशन करायची. 1 + 1 इज 0. 0 किंवा 1 एक्सॉर 1 इज 0. परत आता ह्यांची ऍडिशन करायचं. 0 एक्सॉर 0 इज 0. 0. 0 एक्सॉर 1 इज 1. हा, तर 1 1 0 1 हा ग्रे म्हणजेच 1 0 0 1 बायनरी. येते का लक्षात? हो सर. हा, अशी तिरकी ऍडिशन करायची. आता मला सांगा B3 इज इक्वल टू लॉजिक सांगा. G3. B2 इज इक्वल टू G3 + G2. काय आहे? B3 + G2. B3 + G2. B1 इज इक्वल टू B2 B2 + G2. सॉरी, हा B2 झालं. हा, B1 इज इक्वल टू B2 + G1.
आणि B0 इज इक्वल टू B1 प्लस G0. बरोबर आहे का? येस सर. Yes, sir. हो का? B3 इज इक्वल टू G3 आहे तसं लिहिलेलं आपण. G2 आणि B3 ऍड केले दॅट इज इक्वल टू B2. B2 इज इक्वल टू B3 प्लस G2. नंतर G1 आणि B2 ऍड केले दॅट इज इक्वल टू B1. B1 इज इक्वल टू B2 प्लस G1. नंतर G0 आणि B1 ऍड केले दॅट इज इक्वल टू B0. हे सगळे एक्सऑर गेट आहेत. एक्सऑर गेट आहे. आता तुम्हाला डायग्राम काढता येईल का? गेट डायग्राम. 3 एक्सऑर गेट Yes, आपल्याला वापरावे लागतील. 3 एक्सऑर गेट्स वापरायचे. अजून एखादा एक्झाम्पल घेऊ आपण याचं. समजा ग्रे कोड दिलेला आहे तुम्हाला. ग्रे कोड दिलेला आहे 1001. ह्याचा बायनरी काय होईल? याचा बायनरी कोड काय होईल? 1 ला 1 करेक्ट. त्याच्यानंतर 1 प्लस 0. 1 प्लस 0 इज 1. 1 प्लस 0 इज 1. 1 प्लस 1 0. इज 0. करेक्ट. तर 1001 ग्रे कोड म्हणजेच 1110 इन बायनरी. अगदी सिंपल. आय थिंक इट इज क्लिअर. आता काही शंका आहे का याच्यात? नाही सर. ओके. आता आपण याचं ऍक्च्युली गेट इम्प्लिमेंटेशन करू. इथं आता मी एक्सऑर गेट काढतो. 3 एक्सऑर गेट लागणार आपल्याला, कारण B3 इज इक्वल टू G3 आहे. त्याच्यामुळं 3 एक्सऑर गेट्स लागतील आपल्याला. इकडं आता G3 लिहायचं बरं का. G3 इज इक्वल टू B3. इकडे B3 लिहायचं. हे B2, हे B1 आणि हे B0. मला सांगा B3 इज इक्वल टू G3. B2 इज इक्वल टू B3 plus G2. B3 प्लस G2. बरोबर आहे का? B3 प्लस G2. B1 इज इक्वल टू B2 plus G1. B2 प्लस G1 and B0 is equal to B1 plus G0. G0. तर इकडे इनपुट्स आपण दिलेलेच आहेत. हे एक इनपुट आहे, हे एक इनपुट आहे आणि हे एक इनपुट. याला मी G2 म्हटलं, याला G1 म्हटलं, याला G0. आता B3 प्लस G2 करतोय आपण. इकडे G2 आलेलंच आहे इनपुट आणि हे इथंच जोडतो असं डायरेक्ट. ओके. आता B1 इज इक्वल टू B2 प्लस G1. B2 प्लस G1 म्हणजे आता इनपुट कुठून येणार? B2 कडनं येणार, इथून येणार. येते का लक्षात? Yes sir. हे B2 आहे आणि हे G1 आहे, हे लक्षात ठेवा. तसंच B1 इज इक्वल टू B0 इज इक्वल टू B1 प्लस G0. हे G0 आहेच आहे. याच्यामध्ये आता B1 ऍड करायचं. हे B1 झालं. दिस इज B1 अँड दिस इज G0. यांचं एक्सऑर होणार आहेत. B1 हे सगळे एक्सऑर गेट आहेत बरं. B1 XORed with
Z0. B2 XORed with XOR with G1. B3 XORed with G. काही शंका याच्यात? नाही सर. हा, आपलं एकदा लॉजिक क्लिअर झालं की मग गेट डायग्राम आपल्याला सहजपणे काढता येतो. एक ग्रे कोड आणि एक बायनरी कोड ऍड करावे लागतात आपल्याला. ग्रे टू बायनरी कन्वर्ट. दिस इज ग्रे टू बायनरी कन्वर्ट. ग्रे टू बायनरी कन्वर्ट. ओके, हे दुसरं ऍप्लिकेशन झालं. पहिलं ऍप्लिकेशन बायनरी टू ग्रे कन्व्हर्टर, दुसरं ऍप्लिकेशन ग्रे टू बायनरी कन्व्हर्टर. सगळीकडे एक्सॉर गेटच वापरतो आपण. अजून एक्सॉर गेटचं एक ऍप्लिकेशन आहे, एक्सॉर गेट ऍज पॅरिटी चेकर. हे सगळे एक्सॉर गेटचे ऍप्लिकेशन्स आहेत. एक्सॉर गेट ऍज पॅरिटी चेकर. पॅरिटी चेकर म्हणजे काय? पॅरिटी कशाला म्हणायचं? समजा हा नंबर दिलेला असेल तुम्हाला आणि विचारलं हा 8 बिट नंबर आहे, ह्याची पॅरिटी काय? व्हॉट इज द पॅरिटी ऑफ दिस नंबर? जर याच्यात एकची संख्या मोजा, किती 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 झालेत? 1 5 वेळा आले. 5 हा नंबर इव्हन आहे का ऑड आहे? इव्हन. ऑड. ऑड आहे. मग या नंबरची पॅरिटी झाली ऑड. इट इज ऑड पॅरिटी. एकची संख्या मोजायची. एकची संख्या जर इव्हन येत असेल तर इव्हन पॅरिटी म्हणायचं. एकची संख्या जर ऑड येत असेल तर ऑड पॅरिटी म्हणायचं. समजा हा नंबर दिला मी तुम्हाला, हा कसला नंबर आहे? इव्हन पॅरिटी का ऑड पॅरिटी? इव्हन. हा इव्हन पॅरिटी, कारण एकची संख्या 4 आलेली. 1 2 3 आणि 4. सो दिस इज इव्हन पॅरिटी. ओके, तर एखाद्या नंबरची पॅरिटी इव्हन आहे का ऑड आहे हे तुम्ही म्हणता याचा काय उपयोग आहे? तर याचा उपयोग आपल्याला डेटा कम्युनिकेशन मध्ये होतो. ज्यावेळेस आपल्याला डिजिटल डेटा एका कॉम्प्युटरकडनं दुसऱ्या कॉम्प्युटरकडे पाठवला जातो, त्यावेळेस ते काय करतात, ह्या डेटा बरोबर याची पॅरिटी बीट पण ऍड करतात. इथं अजून एक बीट ऍड करतात, दॅट इज कॉल्ड ॲज द पॅरिटी बीट. आता हा नंबर इव्हन पॅरिटी, ऑड पॅरिटी, तर ह्याच्यासाठी पॅरिटी बीट काय येणार? आणि इव्हन नंबर असेल, इव्हन पॅरिटी असेल तर त्यासाठी पॅरिटी बीट काय येणार ते आपण बघू आता. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एक्सॉर गेटचा वापर करणार ह्याची पॅरिटी काढण्यासाठी. बघा आता मी समजा हा नंबर जो आहे 1 0 1 0 1 0 1 1 1 0 हे बिट्स मी असे एक्सॉर केले. पहिल्यांदा ही जोडी एक्सॉर करून घेतली, नंतर ही जोडी, नंतर ही जोडी आणि नंतर ही जोडी. मला सांगा 1 एक्सॉर 0 काय येणार? 1. 1 एक्सॉर 0 इज 1. 1 एक्सॉर 1 काय येणार? 0. आणि 1 एक्सॉर 0 काय येणार? परत 1. यांच्यामध्ये सुद्धा एक्सॉर आहे परत. आता ही जोडी केली, 1 एक्सॉर 1 काय येणार? 0. हे 0 येणार. आणि 0 एक्सॉर 1 काय येणार? 1. आता हे 2 एक्सॉर केले, 0 आणि 1. आउटपुट काय येणार? 1. याचा अर्थ ऑड पॅरिटी जर असेल तर एक्सॉर गेट gives 1 आउटपुट. एक्सॉर गेट कसलं आउटपुट देतं? 1 आउटपुट देतं.
जर तुमची पॅरिटी ऑड असेल तर एक्सऑर गेट त्याचं आउटपुट 1 देईल. आता पॅरिटी इव्हन जर असेल तर दुसरा नंबर घ्या. दुसरा नंबर कुठला आहे आपला? 1 0 1 0 1 0 1 0 हा नंबर आहे. त्याचं एक्सॉरिंग करा. काय आहे ते बघा. 1 1 ह्या दोन्हीचं दिस इज 1 1 दिस इज 1 दिस इज 1 दिस इज 1 ह्याचं 0 ह्याचं 0 आणि ह्या दोघांचं काय येणार आउटपुट 0. याचा अर्थ काय? इव्हन पॅरिटी जर असेल तर एक्सऑर गेट आउटपुट कसं असणार आहे? 0 देणार. ठीक आहे. तर ही पॅरिटी बीट ऍड केली जाते. आता इथं इव्हन पॅरिटी, इथं ऑड पॅरिटी, तर इथं 1 बीट ऍड केली जाईल ह्याच्यामध्ये. हे 8 बीट अधिक ही 1 बीट याला पॅरिटी बीट म्हणायचं. ठीक आहे. मग हा डेटा ज्या वेळेस एका कॉम्प्युटर मधून दुसऱ्या कॉम्प्युटरला ट्रान्सफर केला जातो तो दुसरा कॉम्प्युटर काय करतो? ही पॅरिटी बीट बघतो. ही पॅरिटी बीट 1 आहे का 0 आहे. ठीक आहे. त्याला जर दिसलं की पॅरिटी बीट 1 आहे लगेच त्याला कन्फर्म होतं की हा डेटा कसा आहे? ऑड पॅरिटी डेटा आहे. ठीक आहे. मग तो चेक करतो हा आलेला डेटा जो आहे त्याची 1 किती आहेत, संख्या बरोबर आहे का, ऑड आहे का, चेक करतो दुसरा कॉम्प्युटर. आणि मग चेक केल्यावर तो ठरवू शकतो की डेटा आलेला बरोबर आहे. ठीक आहे. जर उलट झालं समजा इथं पॅरिटी इव्हन दिलेलं आहे